त्यांनी उलट टीका केली की तुम्ही भाजपसाठी उमेदवारी मागायला गेला होता, 4 तास तुम्हाला वेटिंग केलं होतं त्यांनी, कुणी प्रचारकांनी. आता त्यांच्या हातात काय आहे? वर्ण पालकमंत्र्यांनी उमेदवारी डिक्लेअर केले आणि त्यांच्या हातात काय नसताना आम्ही कशाला त्यांच्यामध्ये जाऊ? तुम्ही गेलता असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, उमेदवारी देणं त्यांच्या हातातच नाही. जे काही उमेदवारी डिक्लेअर झालेल्या आहेत त्या आज नगराध्यक्ष पदाच्या असू द्या किंवा साध्या नगरसेवकाच्या पण उमेदवारी ज्या झाल्या त्या वरून पातळीवरून झाल्या, त्यांच्या हातात काही नव्हतं. त्यांच्याकडून कुठलीही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही. त्यांनी भाषणात सांगितलं की तुम्ही तिथे 4 तास थांबवलं, मग तुम्हाला औषधांकडे पाठवलं, त्यांनी परत तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे नाही. हे बघा, माझी उमेदवारी लोकांच्यातनं आलेली आहे, लोकांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं लोकांना सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे. कुणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाही. आरोप करतात की म्हणजे बिनबुडाचे आरोप आहे. काय तुमच्या म्हणजे ह्या प्रचाराचा जे दुराळा उडलाय त्यात कुठेतरी ती दहशत बसते, त्यामुळे असं काहीतरी डॅमेज करायसाठी सुरू आहे का ही हा, गोष्टी? नक्कीच डॅमेज करायचं, लोकांना कुठेतरी संभ्रमावस्थेत निर्माण करण्याचा हा त्यांचं षडयंत्र आहे. आणि जनता सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे की कोण योग्य उमेदवार आहे आणि कोण कामाचा माणूस आहे. झालं की गेली 40 वर्ष त्यांना दिले लोकांनी संधी, आता बदल हवाय लोकांना. त्याच्यासाठी नवीन सगळे आम्ही आज रिंगणात आहोत. प्रचाराला मुद्दे नसल्यामुळे कुठेतरी हे मुद्दे काढले. नक्कीच प्रचाराला त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही. विकासावर बोलायला कुठलंही त्यांच्याकडे धोरण नाही आहे. 40 वर्षात खुंटलेला विकास आता पुढच्या 5 वर्षात काय करावं हे त्यांच्याकडे कुठलंच व्हिजन नाही आहे. त्याच्यामुळे कुठंतरी बिनबुडाचे आरोप करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं हे षडयंत्र आहे आणि लोक सुज्ञ आहेत. हे षडयंत्राला ते बळी पडणार. हातबल झाले नक्कीच.